नमस्कार मित्र. आम्ही सकाळी गेलो होतो कात्रजला. क्लिनिकला काम होतं माझं जरा. येताना आम्ही स्वारगेटचं मेट्रो स्टेशन बघितलं. भरपूर असं मेट्रो स्टेशन मोठं होणार आहे. येताना पुण्यातनं पण आम्ही फिरून आलो. पुण्यात मोठमोठे गणपतीचे मंडळ, गणपतीचे डेकोरेशन, देखावे इतके असं अप्रतिम म्हणजे डोळ्याला भावूक असं विचारांनी बनवलेलं आहे. तुम्हाला पण बघायचं असेल तर पुणेकरांनो तुम्ही पण पुण्यामध्ये जाऊन बघू शकता. येताना आम्हाला हा विश्रामबागचा वाडा पण दिसला. ते पण आम्ही बघितलं. येताना शनिवार वाडा पण बघितला आम्ही. येताना शनिवार वाड्याच्या गोल राऊंडला भरपूर अशी गर्दी आणि ट्रॅफिक, कारण दगडूशेठ शनिवार वाड्यापासून भरपूर असं काही लांब नाही आहे. त्याच्यामुळे दगडूशेठला तर आतमध्ये जाताना गाडी पार्किंग जरी करायची म्हणलं तरी नदी पात्रात जाऊन गाडी पार्किंग करावी लागते, कारण तिथे जागा अशी रस्त्यावर कुठे नाहीच आहे. आणि चौकात चौकात तर एवढे असे पोलीस उभा आहेत की विचारूच नका. पोलिसांच्या गाड्या, मोठमोठ्या गाड्या, आणि ज्या कोणाची रस्त्यावर गाडी दिसली रे बाबा त्याचं चालन फाटलंच म्हणायचं बाबा. येताना आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं हे असं देखावा, डेकोरेशन इतकं असं अप्रतिम म्हणजे सुंदर बघायला तर खूप भारी वाटत होतं. आणि कारण आम्हाला घाई पण तेवढीच होती पुण्यातनं बाहेर निघायची, कारण पुण्यात ट्रॅफिक वगैरे जास्त होतं. तरी आम्ही जरा थोडंसं मोकळ्या रस्त्याला लागलो. नंतर तिथून पुढे आम्ही निघालो आमच्या घराच्या रस्त्याकडे. आणि पुण्यात असं शनिवारवाड्याच्या बाजूला नाश्ता करण्यासाठी इतकी दुकानं आहेत आणि त्या दुकानांना एवढी गर्दी. आम्हाला पण नाश्ता करायचा होता पण आम्ही थांबलो नाही, कारण आम्हाला पण घरी जाऊन परत भरपूर काही काम होती. कारण आमचं गणपतीचं घरच्या विसर्जन होणार होतं. त्याच्यामुळं आम्ही घरी गेल्यानंतर पहिली गणपतीची आरती करून घेतली. कारण आरती केल्यानंतर सगळ्यांनाच वाईट वाटत होतं की आपले गणपती बाप्पा आता त्यांच्या गावी जाणार आहेत, म्हणून आम्ही पहिली आरती करून घेतली. आणि त्यांचं विसर्जन पण हे आम्ही योग्य व्यवस्थितरित्या करणार, बाकीच्यांसारखं नाही. जिथे दिसेल तिथे नदीत गटर म्हणून व्यवस्थित आम्ही विसर्जन करणार आणि तुम्हाला